नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सखी, एकेकाळी आपल्या देशात सोन्याचा धूर निघत होता. विपुल समृद्धी होती. धन धान्य यांची काहीही कमतरता नव्हती. या सगळ्याचं मूळ कुठेतरी होतं, ती आपली जलसंस्कृती. पण आता ही संस्कृती कुठेतरी थोडी लोप पावत आहे. आता पुन्हा त्या संस्कृतीच्या पुनर्जीवनाची गरज आहे. याच अनुषंगाने आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन आणि जलसंस्कृती. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण अशीच तज्ज्ञ व्यक्ती इथे आमंत्रित केली आहे, श्री अतुल देऊळगावकर यांना. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री अतुल देऊळगावकर हे पर्यावरण तज्ज्ञ आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विविध वृत्तपत्रांमधून पर्यावरण व शेती, विज्ञान, विकास या विषयावर त्यांनी लिखाण करतात. विविध चॅनेल्सवर या विषयावर ते मार्गदर्शन देखील करतात. श्री अतुलजींना वॉटर सॅनिटेशन अँड हायजेनिक ही जगातील पहिली कॉन्फरन्स डकार येथे भरवली होती. अतुलजींनी त्यात भारताकडून प्रतिनिधित्व केलं होतं. ही आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट आहे. आज त्यांच्याकडूनच आपण हे जलसंवर्धन आणि आपली ही जलसंस्कृती कशी टिकवायला पाहिजे याचं मार्गदर्शन करून घेऊया. पण कार्यक्रमातील तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा एसटीडी कोड डायल करायला विसरू नका. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. जलसंवर्धन आणि जलसंस्कृती हा आजचा आपला महत्त्वाचा विषय आहे आणि मार्गदर्शन करत आहेत श्री अतुल देऊळगावकर. सर, खरं तर जशी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आहे की पूर्वी आपल्याकडे खरंच एक विपुल समृद्धी होती. जलसंस्कृती ही आपली खरंच एक संस्कृती आहे. आता कुठेतरी कमी होत चालली नाही? काय वाटतं तुम्हाला की ही संस्कृती अजून कशी टिकवून ठेवायला पाहिजे? कोणी एकेकाळी आपण जे पूर्वीची वर्णनं वाचलेली आहेत की वास्को दी गामा किंवा कोलंबस ही मंडळी आपल्या देशाच्या शोधात निघाली होती. चीनमधून विद्यार्थी हे भारतामध्ये शिकायला येत होते. भारतामध्ये असं काय होतं त्या काळामध्ये? सोन्याचा धूर निघत होता असं आपण जे म्हणतो. याचं मूळ कारण आपण जलसुसंस्कृत होतो. त्यामुळे दूध दुभतं मोठ्या प्रमाणात होतं आणि शेतीवर आधारित उद्योग म्हणजे त्या काळातले उद्योग असतील, कापड खूप चांगल्या पद्धतीने तयार व्हायचं. आपलं कापड देशी विदेशी जात होतं. हस्तिदंतापासून अनेक कलाकुसर आपल्याकडे अस्तित्वात होती. त्या काळात हे जे ग्रामीण उद्योग होते ते ग्रामीण उद्योग आणि दूध दुभतं याच्यामुळे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात सरप्लस होतं आणि ज्यामुळे आपण असं म्हणत होतो की आपल्याकडं सोनं मुबलक होतं आणि सोन्याचा धूर निघत होता. या सगळ्याचं मूळ आपण पाणी व्यवस्थापन काटेकोर करत होतो. ठिकठिकाणी पाणी व्यवस्थापन म्हणजे त्या पाणी व्यवस्थापनाला तज्ज्ञांनी विकेंद्रित पाणी व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. आणि या विकेंद्रित पाणी व्यवस्थेचं मूळ हे काटेकोरपणानं पाण्याचा वापर करणं आणि पाणी आणि निसर्ग हे एकमेकाशी खूप जवळनं संबंधित आहे. त्यांची आम्ही काळजी घेतो हे आपल्या सगळ्यांच्या अंगी बाणवलेलं होतं. हळूहळू ते लोप पावत गेलं आणि आता आपण जी अवस्था बघतोय ती फार भयान आहे. म्हणून आपण पूर्वीचं खूप चांगलं काही शिकणं आणि आत्ताचं नव्यानं काही घेणं या दोन्हीचा म्हणजे परंपरा आणि नवता याचा मिलाप घडवून आपण जलसुसंस्कृततेकडे जाणं आवश्यक आहे. खरं त्याचा एक सुवर्णमध्य गाठला पाहिजे. खरंच तुम्ही खूप छान सांगितलं सर की त्याचा आत्ताच्या याच्यामध्ये की पूर्वीचं शिकणं आणि आत्ताचं नवीन काय यांचा एक सुवर्णमध्य गाठणं खूप महत्त्वाचं आहे. की पूर्वी काटेकोरपणा आणि निसर्गाची जवळीक असं होतं. आता असं भाकीत केलं जातं की पाण्यावरून भांडणं सुरू होतील किंवा अशी भाकीतं आहेत. त्याविषयी काय सांगाल? ती सुरू झालेलीच आहेत आणि अगदी आपण एक लक्षात घेऊया. जशी शेताची भांडणं असतात, भावाभावांमध्ये शेताच्या आकारावरनं वाटणीवरनं भांडणं होतात बांधावर, तसंच पाण्यावरनं अगदी शेजारी शेजाऱ्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये इतक्या पराकोटीचे वाद चालू आहेत की अहमदनगरकडे असलेलं जादा पाणी ते मराठवाड्याला द्यायला तयार नाहीत. म्हणजे एकाच राज्यातले आहेत. इतकंच काय, दोन शेजारचे जिल्हे
म्हणजे 2 वर्षापूर्वी परळीचं औष्णिक विद्युत केंद्र हे पाण्याअभावी बंद पडलं, पण 40 किलोमीटर अंतरावर जे परभणी आहे ते परभणी हे परळीला पाणी द्यायला तयार नव्हतं. मग मोठ्या पातळीवर जर आपण गेलो म्हणजे राज्याच्या किंवा देशांच्या, तर फार भयानक अवस्था आहे. म्हणजे आत्ता आपण जागतिक पातळीवर सगळ्यांना ज्यांचा त्रास आहे त्या अतिरेकी संघटना हे पाण्याचे साठे हस्तगत करतात. आणि हा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेनं 2012 सालीच देऊन ठेवला होता की इथून पुढं अतिरेक्यांचं लक्ष धरण आणि पाण्याचे साठे हे असणार आहेत. काही स्लाइड्स आहेत आपल्याकडे. हा, मी काही चित्र आपल्याला दाखवतो. बरं. इसिस ही जी संघटना आहे, इस्लामिक स्टेट इन इराक अँड ग्रेटर सिरिया, त्यांचा जो ताबा आहे त्यांनी जो घेतलेला तो कसा घेतला तर आधी त्यांनी धरणांवर ताबा घेतला आणि पाणी तोडलं. म्हणजे जेव्हा लोकांच्या लक्षात येतं की आता हा पाण्याचा साठा खूप धोक्यात आलेला आहे तेव्हा अतिरेकी सहजगत्या तयार होतात. हीच अवस्था जगभर आहे. ही सोमालियामध्ये, केनियामध्ये, कोंगो, आता सुदानमध्ये पाणी पिण्याची अवस्था इतकी वाईट आहे. आणि अशी जेव्हा अवस्था असते त्यावेळेला युद्ध तयार होतात. इस्रायल आणि जॉर्डनमध्ये 1967 सालीच जॉर्डन नदीवरनं जवळजवळ 6 दिवसाचं युद्ध झालं होतं. आणि तुर्कस्तान, इराक, सिरियामध्ये तिग्रीस आणि युफ्रेटिस नदींवरनं पाण्याचं वाद सुरू आहे. असे जे वाद सध्या सुरू आहेत सुरूच आहे. त्याच्याप्रमाणे 5 खंडामध्ये 50 देशांमध्ये जलसंघर्ष सध्या सुरू आहे. अगदी खरं. म्हणजे हा संघर्ष आणि ही संस्कृती आपल्याला टिकवायची. आपल्या प्रेक्षकांचा एक फोन घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत सरांना. पहिला प्रश्न असा आहे की पूर्वी अशी संस्कृती प्रत्येक घरामध्ये असायची की पाणी देणं म्हणजे पुण्यकर्म, एक चांगलं दान दिलं जायचं, जलदान. पण आता ह्या उलट आपण जरी म्हणजे अत्याधुनिक जीवनशैली आपण अंगीकारली असली तर मिनरल वॉटरची बाटली विकत घ्यावी लागते अक्षरशः दाम दुप्पट किंमत देऊन. तर हा संस्कृती कुठे चालली आहे असं आपणास वाटतं, हा पहिला प्रश्न. दुसरा असं की अजूनही आदिवासी दुर्गम भागांमध्ये, ग्रामीण भागामध्ये जलयोजनांच्या प्रकल्पांचं व्यवस्थापनच नीट होत नाही, त्याची अंमलबजावणी नीट होत नाही आणि पाण्याचे टँकर तिथे पोहोचत नाही. तर या यंत्रणेमध्ये खूप दोष आहेत, त्या संबंधी आपलं काय मत आहे? आणि तिसरा प्रश्न असा आहे की व्यक्ती स्वतः सुद्धा खूप बेफिकिरीने पाणी वापरते, तर त्यामध्ये काळजी अजिबात घेत नाही. स्वतःपासून ही सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. आपलं काय मत आहे? धन्यवाद सर. सुरुवातीला त्यांचा जो प्रश्न होता की आपली संस्कृती की मिनरल पाण्याची बॉटलही विकत घ्यावी लागते. नाही, आता त्यांनी 3 प्रश्न एकाच वेळेला विचारले. सुरुवात आपण यापासून करूया की पाण्याचा तुटवडा वरचेवर खूप भासत चालला आहे. त्याचं मुख्य कारण खरं तर हवामान बदलामध्ये एक कारण पावसाचं प्रमाण खूप बदलत चाललेलं आहे. दुष्काळ पडतायत. म्हणजे एकाच वेळेला आपण अतिशय दुष्काळी स्थिती आणि महापुराची स्थिती असं एका राज्यामध्ये बघतोय. पूर्वी पाऊस हा 100 तास पडत होता, आता तो पाऊस 60 तास 40 तास याच्यावर आलेला आहे. हे एक कारण आहे. दुसरी गोष्ट वाढती लोकसंख्या आणि वाढती लोकसंख्येबरोबर या सगळ्यांना पाणी कसं पुरवायचं, त्यामध्ये आपले भूजल साठे झपाट्यानं संपत चाललेले आहेत. म्हणून पाणी व्यवस्थापन कसं करायचं हा प्रश्न आपल्यासमोर बिकट होत चाललाय. मग गाव असू दे नाही तर महानगर असू दे, या सगळ्यांना पाणी व्यवस्थापनाची खूप मोठी समस्या भेडसावते. आणि त्यामुळेच आपण प्रत्येक टप्प्यावर प्रत्येकानं पाण्यामध्ये बचत करणं आवश्यक आहे, हा काळाचा संदेश आहे. आदिवासी भागामध्ये त्यांनी जे सांगितलं टँकर दिले जात आहेत, तर त्यासाठी पण आपल्याला हेच बघायला पाहिजे की विकेंद्रित पाणी व्यवस्थापन आपण जर करायला लागलो, प्रत्येक भागामध्ये जर आपल्याकडे तलाव असतील आणि त्यावर आपण अवलंबून आपली गरज भागवायला लागलो तर कदाचित आपल्याला टँकर लागणार नाहीत. त्यामुळे आपल्या हातात एवढंच आहे, पावसाचं जे पाणी आपल्याला मिळतंय ते आपण काय पद्धतीने साठवून ठेवू, आपला पाण्याचा खर्च कसा कमी करू, हे जर आपण ठरवलं तर आपल्याला उत्तम व्यवस्थापन करता येईल आणि आपण एका चांगल्या दिशेने वाटचाल करू शकू. अगदी खरं आहे. सर, मला असा प्रश्न घ्यायचा की 1972च्या भीषण दुष्काळात की पाण्याची टंचाई तेवढी नव्हती, पण आता 21व्या शतकात पाणी टंचाई खूप आहे. खरं तर त्यामागची काय मोठी कारणं असू शकतात? 1972च्या दुष्काळामध्ये मुख्य हा अन्नधान्याचा दुष्काळ होता, पण पिण्याचा पाण्याचा तेवढा दुष्काळ त्यावेळेला नव्हता. म्हणजे विहिरी होत्या, पण 1972च्या दुष्काळातच आपल्याकडे हातपंप यायला सुरुवात झाली, बोरवेल.
आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्या देशामध्ये 3 कोटी कूपनलिका आहेत. त्यापैकी 1 कोटी कूपनलिका बोरवेल्स या गेल्या 10 वर्षात झालेल्या आहेत. तर पाण्याचं सुरक्षित पाण्याच्या दृष्टीने आपण असलं पाहिजे असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. म्हणजे ज्या कारणानं आपण असं बघूया की वाहनांची संख्या वाढली. वाहनांची संख्या का वाढली? कारण सार्वजनिक वाहतूक यंत्रणा मला सोयीची आणि सुरक्षित वाटत नाही, त्यामुळे मला वाहन असणं हे आवश्यक वाटायला लागलं. त्याच कारणांनी स्वतःचं जर कूपनलिका असेल तर माझं मी पाणी कधीही बटन दाबून चालू करू शकतो. यामुळे कूपनलिका वाढायला लागल्या. आपल्या देशातलं 65% शेतीचं पाणी आणि 80% पिण्याचं पाणी हे बोरवेलमधनं निघतं. या ज्या बोरवेल वाढायला लागल्या त्यामुळे भूगर्भातील साठा कमी होत चाललेला आहे आणि आपल्याला इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा असा इशारा आहे, या पद्धतीने आपण जर पाणी उपसा करत राहिलो तर 2025 साली 1/3 लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावं लागेल. आणि त्यातला दुसरा भाग असा आहे की 1950 साली जेवढे जलसाठे आपल्याकडे होते भारतामध्ये त्याच्या 1/4 साठे फक्त या 2025 साली शिल्लक राहणार आहे. हे सगळं लक्षात घेऊन आपल्याला नियोजन करावं लागेल आणि यासाठी केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही, आपल्याला आपली मनोवृत्ती बदलावी लागेल. आपण पुढादृष्टी घेणं गरजेचं आहे आणि मनोवृत्ती बदलावी लागेल. पण मग ह्याच्यामध्ये प्रगत देशांमध्ये पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं जातं याची काही थोडी माहिती आपण देऊ शकतो का? या दृष्टीने तुमच्याकडे काही स्लाइड्स आहेत की प्रगत देशामध्ये त्यांच्याकडे कसं, आणि आता आपल्याकडे तर ती गरज आहेच. हो, प्रगत देशामध्ये म्हणजे आता आपण लंडनमध्ये बघू. लंडनमध्ये एक कंट्रोल रूम आहे. त्या कंट्रोल रूम मधनं पूर्ण पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं. हे त्यांनी कसं केलं? त्यांनी आधी ह्याचा शोध घेतला की लंडनच्या भूगर्भामध्ये 50,000 किलोमीटर पाईपलाईन आहे. त्या 50,000 किलोमीटर पाईपलाईनला त्यांनी बदललं आणि तिथं त्यांनी सेन्सर बसवले. त्यामुळे कुठं पाईप लीक झालाय हे त्यांना कंट्रोल रूममध्ये बसून कळतं आणि ते लिकेज तिथं तातडीनं दुरुस्त केलं जातं. हे फार म्हणजे खूप असं अवघड तंत्रज्ञान नाहीये, ते आपल्याकडे पण आणता येतं, पण त्या पद्धतीने आपण अजून वाटचाल केलेली नाहीये. आणि त्यामुळे त्यांना जलव्यवस्थापन खूप काटेकोर असल्यामुळे तिथं पाण्याचं जे गळती आहे त्याचं प्रमाण केवळ 10% आलेलं आहे आणि आपल्याकडची पाण्याची गळती ही 50 ते 60% आहे. आणि हे पाणी जे वाया जातं त्यामुळे तिथं आणखीन एक आहे, प्रगत देशामध्ये एक असं बंधन आहे युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये, घरातलं पाणी असेल, कारखान्याचं पाणी असेल, ते जेव्हा बाहेर जातं तेव्हा त्याचं शुद्धीकरण करून प्रक्रिया करून मगच ते बाहेर सोडलं पाहिजे असं बंधन असल्यामुळे चांगलंच पाणी तिथं जातं. आणि तिथं 2 मीटर असतात घराला, जे घरात आतमध्ये पाणी येतं ते शुद्ध यावं आणि त्याची किंमत मोजली पाहिजे म्हणून त्याला पण मीटर लागतं. आणि जे पाणी बाहेर जातं त्यावर प्रक्रिया करायची आणि चांगलं पाणी बाहेर सोडायचंय म्हणून 2 प्रकारचे मीटर लावल्यामुळे तिथले लोक हे अतिशय जबाबदारीनं वागतात आणि वापर पाण्याचा हा बेपर्वाईनं अजिबात होत नाही. आणि याच्या उलट आपल्याकडचं जलप्रशासन हे या पद्धतीचं आहे की किती काटेकोरपणे आपण करायला पाहिजे. आणि आता अजूनही अधिकाधिक खूप गंभीर होत जाणारी आहे. होय, हे तुम्ही काय म्हणजे लिटर्स आपण घरात जो पाण्याचा वापर करतोय, आपला जो प्रमुख यातला भाग आहे की घरगुती पाण्याचा वापर आपला नेमका कसा होतो. तर एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला कपडे धुवायला आणि भांडे घासायला सगळ्यात जास्त पाणी लागतं. आपला पुढचा मुद्दाही तो होता की आपल्या ज्या गृहिणी आहेत किंवा घरातले जे आपले प्रेक्षक आहेत तर त्याच्यावर कसं नियंत्रण करता येईल. एक सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, खरं तर घरातल्या गृहिणी ज्या असतात ना त्या उत्तम काटकसरीनं संसार करतात. त्याच पद्धतीनं पाण्याच्या बाबतीत त्यांनी जरा लक्ष देऊन जर आपण विचार केला, बुद्धी वापरली तर बचत करता येते. उधळपट्टीला काहीच बुद्धी लागत नाही. तोटी आपण कुठे सोडतो? मुंबईच्या लोकांना तुम्हाला पाणी फार सहजगत्या उपलब्ध असल्यामुळे ब्रश करताना, दाढी करताना सतत तोट्या चालू राहतात. ह्या तोट्या आपण बंद जरी केल्या तरी शेकडो लिटर पाणी वाचू शकतं. आणि जे पाणी बाहेर जायचंय त्याचा कमीत कमी जाईल याचा आपण विचार नक्की करू शकतो. फ्लश टँक जे आहेत संडासचे ते पूर्वी 25 लिटरचे होते, आता ते 10 लिटरचे यायला लागलेले आहेत. म्हणजे याचं डिझाईन सुद्धा बदलण्याचा विचार सध्या चालू आहे आणि ते आपल्यापर्यंत येत आहे. आता हे जे पाणी बाहेर जातं ते कुठं गेलं पाहिजे. तर चेन्नईमध्ये जेव्हा 2002 साली पाण्याची खूप टंचाई भासायला लागली तेव्हा चेन्नईमध्ये अपार्टमेंट्समध्ये त्यांनी असे बंधन केलं
की जे आंघोळीचं पाणी आहे ते सगळं खाली ते गोळा करायचे आणि नंतर संडाससाठी त्या पाण्याचा पुनर्वापर करायचा. त्याविषयी सर आपण अधिक जाणून घेऊयात. आपल्याला एक फोन आलेला आहे. दत्तात्रय बेंडल आपल्याशी बोलतात चुनाभट्टीवरून. नमस्कार. नमस्कार सर. हां नमस्कार सर. नमस्कार. तुमचा प्रश्न. दत्तात्रय बेंडल बोलतोय चुनाभट्टीवरून. हां माझा प्रश्न असा आहे, कोकणात अतिशय भरपूर पाऊस पडतो, तरी आजच्या घडीला तिथे पाण्याची टंचाई आहे. प्यायला पाणी नाही, प्राण्यांना पाणी नाही, शेतीला पाणी नाही. तर तिथं असं काय उपाययोजना करता येईल की ते पाण्याचा साठा वाढेल? धन्यवाद. चांगला खूप चांगला प्रश्न आहे. काय पाणी कसं साठवायचं असा एक नेहमी प्रश्न असतो. तर खडकानुसार काही ठिकाणी पाणी जमिनीवर साठवलं जातं आणि काही ठिकाणी पाणी जमिनीच्या आत साठवलं जातं. तर कोकणाचा विचार करता अनेक ठिकाणी खडकावर पाणी साचवलं जावं, कुंड तयार केले जावेत. तिथं पूर्वी गंगावणेंनी या पद्धतीने काम केलेले. पण काही ठिकाणी अशा पण जागा सापडलेल्या आहेत कोकणामध्येच की जिथं भूगर्भामध्ये पण पाणी साठवून त्याचा उपयोग करता येतो. मुख्य म्हणजे 4000 मिलीमीटर पाऊस पडून तो जो अरबी समुद्राला जाऊन थेट मिळतो, त्याला त्याच्या आधी जर अडवता आलं तर आपल्याला खूप चांगला वापर कोकणामध्ये करता येतो. म्हणून या दृष्टीने आपण वेगळं डिझाईन जर करायला लागलो आणि लोकसहभागातून आपण काही तलावांची, काही कुंडांची अशी निर्मिती जर केली तर आपल्याला हे जे पावसाचं पाणी मिळतंय ते अगदी 12 महिने पुरेल एवढं पावसाचं पाणी आहे. त्यासाठी जरा बौद्धिक संपदा वापरून, इंटेलेक्च्युअल इनपुट घेऊन आपण जर हे केलं तर नक्कीच कोकणामध्ये पाणी पुरेल, त्याच्यातून फायदा होऊ शकतो. आजचा आपला विषय आहे जलसंवर्धन आणि जलसंस्कृती आणि मार्गदर्शन करत आहेत श्री अतुल देऊळगावकर. सर, खरं तर आपल्या प्रेक्षकांचा आता प्रश्न होता खूप छान की कोकणामध्ये खूप पाऊस पडतो, पण ते पाणी कशा पद्धतीने साठवलं जावं. एवढा पाऊस पडूनही प्राण्यांना किंवा प्यायला पाणी नसतं. आपल्याकडे ही अशा आपल्याला एक संस्कृती मिळाली, नद्यांची संस्कृती. भरपूर नद्या आहेत, पण त्या पाण्यामध्येही आता प्रदूषण एवढं वाढलंय की त्यांचा तेवढा वापर करता येत नाही. काय सांगाल त्याविषयी? कोकणामध्ये काय किंवा एकंदरीत देशावर आपल्याकडं आपण एक पावसाचं पाणी जिथं घर आहेत त्यांना तर खूप सोपं आहे. इतर शहरामध्ये अपार्टमेंट्स असतात. पावसाचं पाणी आपल्या घरामध्ये जिरवलं पाहिजे. जे घरातनं बाहेर पाणी जातं म्हणजे स्वयंपाकाचं पाणी जर तुम्ही बागेला सोडलं तर स्वयंपाकाच्या पाण्यावर केवळ नारळ, केळी अशी अतिशय पाणी खाणारी जे पिकं आहेत ते सुद्धा आपण घेऊ शकतो. याचा जर विचार केला तर भूगर्भातलं पाणी वाढायला खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. असे छोटे छोटे आपण जरी उपाय करत गेलो ना अनेक जण, तर त्याचा आपल्याला खूप उपयोग होऊ शकेल. नद्यांच्या बाबतीत आपण जो विचार करायला पाहिजे तो घरापासून कसा करायला पाहिजे. घरातनं 80% पाणी आपण बाहेर सोडतोय, त्याच्यामध्ये एकतर आपण जर कमी केलं तर नद्यांचा खूप बोजा कमी होऊ शकतो. त्याच्यानंतरचा मुद्दा असा आहे, शहरातील 80% पाणी, शहरातलं 80% मळकट पाणी म्हणजे सांडपाणी आणि संडासाचं पाणी हे सगळं नद्यांच्या हवाली केलं जातं. या पद्धतीने नद्यांकडे ते पाणी जातं. आता ही गोदावरी नदीची अवस्था आहे. काय तर गोदावरी नदीमध्ये शहरांचं सांडपाणी जातं, कारखान्यांचं सांडपाणी जातं आणि भक्तांची तिथं गर्दी खूप होते, निर्माल्य त्याच्यामध्ये जातं. अनेक मृत व्यक्तींची रक्षा आणि अस्थी हे त्या नदीमध्ये जातात. आपण सगळ्यांनी मिळून जर नदी ही आपण माता म्हणतो, संस्कृती म्हणतो आणि तिचे जे हाल केलेले आहेत ते आपण बघितलं तर आता ही यमुना नदी आहे. प्रदूषण मंडळाने, केंद्रीय प्रदूषण मंडळानं असं सांगितलेलं आहे, यमुना ही नदी उरलेली नसून आता ती गटार आहे. याचं कारण असं आहे की यमुना नदीमध्ये जे पाणी आहे त्यामध्ये ऑक्सिजन 0% आहे. जेव्हा प्राणवायूच तिथं नसेल तर तिथं काय जगणार आहे. आणि अशा वेळेला तिला गटार म्हणता येतं. ही जी यमुनेची अवस्था आहे त्यामुळे हेला सुद्धा म्हणजे ताजमहलला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे. आत्ता गंगा नदी जे स्वच्छ करण्याचं अभियान चालू आहे, ही गंगा नदीची अवस्था आपण केलेली आहे, सगळ्या भक्तांनी मिळून केलेली आहे, सर्वसामान्यांनी केली आहे. इथं केवळ सरकारला दोष देऊन चालणार नाही. राजीव गांधींनी सुद्धा गंगा स्वच्छतेचं अभियान चालू केलं होतं, आता सुद्धा ते अभियान चालू आहे. पण जर सर्वसामान्य लोकांनी त्याला साथ दिली नाही तर केवळ सरकार नदी साफ करू शकणार नाही. ही गंगा नदी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल या राज्यातनं जाते आणि त्यावरचे जवळजवळ
17 मोठी शहरं आणखीन 150 निम शहरं या सगळ्यांचं पाणी जर त्या गंगा नदीमध्ये जात असेल तर त्याचं काय होईल? गेल्या वर्षी केंद्रीय प्रदूषण मंडळाने असा अहवाल दिला होता की गंगा नदी जी 2500 किलोमीटर लांब आहे तर तिचं 50% पाणी हे अतिप्रदूषित असून ते पिण्यास किंवा आंघोळीस अयोग्य आहे. ही जी आपण नद्यांची अवस्था केली आहे त्याला आपण जबाबदार आहोत. आणि या अवस्थेतनं जर नद्यांना बाहेर काढायचं असेल तर प्रत्येकानं जागरूक म्हणजे 21व्या शतकात आपण राहण्यास जर लायक आहोत असं आपल्याला मानत असू तर या पद्धतीने आपल्याला वागून चालणार नाही. अगदी खरं. म्हणजे मला असं म्हणायचं सर की ते कुठेतरी आपणही ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आपल्याला एका प्रेक्षकांचा फोन आहे. अरुण डोंगे आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मी अरुण डोंगे बोलतोय औरंगाबाद जिल्ह्यातून. सर, मी अभिमानाने असं सांगावं वाटतं की मी अशा जिल्ह्याचा रहिवासी आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एकमेव ठिकाणी औरंगाबादमध्ये वाल्मी म्हणजे वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ही संस्था महाराष्ट्रामध्ये एकमेव ठिकाणी याची कार्यरत आहे. तर मला असं विचारायचं आहे की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता ह्या संस्थेने जे ग्रामीण भागातील लोकांसाठी मग ते मराठवाडा असो की विदर्भ असो, कारण आता सध्या दुष्काळाची सावट आता सर्व महाराष्ट्रामध्येच पसरलेले आहे, तर अप्रत्यक्षरित्या की या संस्थेला लोक सहभागातून पाण्याचे संवर्धन होण्यासाठी आणि आपली जल संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी लोकांनी कशा प्रकारे अप्रत्यक्षरित्या मदत केली पाहिजे जेणेकरून या संस्थेने जल व्यवस्थापन अधिक गतिमान पद्धतीने केलं जावं. धन्यवाद. खूप चांगला प्रश्न आहे. ही जी महाराष्ट्रातली एकमेव संस्था आहे ज्याच्यामध्ये जल आणि भूमी वॉटर अँड लँड ह्या दोन्हीचा व्यवस्थापनाचा विचार केला जातो आणि त्यांनी अनेक संशोधनं केलेली आहेत. पण यामध्ये लोकांचा सहभाग आपल्याला घ्यायचा असेल तर आपण आपल्या छोट्या गावाचं एक टोपोग्राफिकल सर्वे म्हणतो, सर्वांगांना सर्वे त्यांच्याकडून करून घेऊन पाणी आणि माती याचं व्यवस्थापन कसं करता येईल याबद्दल त्यांच्याकडनं सल्ला घेतला पाहिजे. आणि गावाचं पाणी व्यवस्थापन शक्यतो आपणच करून ते अतिशय कार्यक्षम केलं पाहिजे. त्याच पद्धतीनं शहरांचं आहे. आता सध्या शहरांमध्ये जे पाण्याचं व्यवस्थापन होते की शहराला जो पाणी पुरवठा होतो तो किती अंतरावरनं होतो, तो ते अंतर कमी कसं करता येईल, त्याला लागणारी ऊर्जा कशी कमी करता येईल, या अनेक प्रश्नांवर कारखान्यांच्या बाबतीमध्ये कारखान्यांची पाण्याची गरज कशी कमी करता येईल या सगळ्या प्रश्नांवर वॉटर अँड लँड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. दुर्दैवानं सध्या आपण यांचा पाहिजे तसा उपयोग करून घेत नाहीये, पण तो जर केला तर आपल्याला खूप पाणी वाचवता येईल. अगदी खरं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जसं सांगितलं की लोकांचं, तुम्ही नद्यांविषयी सांगत होते की आपल्या सामान्य लोकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे, नाही का? या प्रश्नापूर्वी तुम्ही नद्यांविषयी सांगत होता सर, की अजून काय सांगाल सर की आत्ताची ही जी नदी आहे ती पूर्ण तऱ्हेने प्रदूषित झाली असं आपण म्हणू शकतो? हो, नद्यांच्या प्रदूषणाला केवळ मानवी हस्तक्षेपच जबाबदार आहे. आणि आपण जे सुरुवात केली की आपण जलसंस्कृत होतो, आता असंस्कृत होत चाललेलो आहोत. म्हणजे वरच्यावर आपण जास्त सुसंस्कृत व्हायला पाहिजे, पण नद्यांची जी आपण अवस्था करून ठेवली, एकीकडे नद्याला माता म्हणायचं, संस्कृती नदींच्या काठाने विकसित झाली म्हणायचं आणि तिची अजिबात काळजी घ्यायची नाही. मग काय होतंय, आता सांगली नदीमध्ये जेव्हा तुम्ही सगळा कचरा त्या नदीमध्ये टाकून देता तर जेव्हा पूर येतो तेव्हा ती साभार सगळी परत पाठवते आणि आपल्या शहराची पूर्णपणे वाईट अवस्था होऊन जाते. हे आपण कधी थांबवणार आहोत का नाही? आपण जो कचरा टाकतो तो आपण कचरा किती करतो, कसा करतो आणि लोकांनी म्हणजे नगरपालिकेने उचलून न्यावा असं आपल्याला वाटत असतं. या सगळ्या बाबतीमध्ये आपण स्वतःकडे लक्ष देणं आवश्यक आहे. हे जर दिलं नाही तर केवळ आपण दुसऱ्यांना दोष देऊन आणि सगळेजण सरकार येऊन करेल असं म्हणून आपण काहीच करू शकतो. खरं तर याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आपण अंतर्भाव करू शकतो की जसं तुम्ही सांगितलं की रक्षा किंवा निर्माल्य हे जे असतं तेही येऊन आपण त्या नदीत टाकण्यापेक्षा जर त्याची वेगळ्या तऱ्हेने विल्हेवाट लावली तरी त्याचा याबद्दल खरं खूप चांगलं उदाहरण आपल्या कोल्हापूरचंच आहे. कोल्हापूरला काही संस्थांनी अतिशय जागरूक लोकांनी रंकाळा तलाव जेव्हा खूप घाण व्हायला लागला तेव्हा त्यांनी असं ठरवलं आणि तिथल्या महानगरपालिकेने की आपण रंकाळा तलावाचं हे प्रदूषण वाचवलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी तिथे एक छोटा तलाव केला आणि सगळं निर्माल्य तिथं टाकायचं, सगळे गणपतींचं विसर्जन तिथं करायचं आणि रंकाळा तलावाला वाचवलं पाहिजे. हा विचार सगळीकडे करणं आवश्यक आहे. आता नाशिकला जेव्हा कुंभमेळा भरेल तेव्हा सगळ्यांनी जाऊन त्या नदीमध्ये जर आंघोळ करायची ठरवली
तर नदीचं वाटोळं होणार आहे. त्याच्याऐवजी छोट्या कुंडामध्ये तिथलं पाणी आणून जर त्यांनी आंघोळ केली तर नदीचं प्रदूषण वाचू शकेल. या दृष्टीनं आपण काटेकोर कारवाई करणं आवश्यक आहे. यामध्ये शासन आणि सर्वसामान्य जनता यांचा सहभाग जर आला, दोघांनी थोडंसं एक एक पाऊल पुढे आलं तर आपण सुसंस्कृत होण्याकडे वाटचाल करू शकतो. असे छोटे छोटे प्रयत्न अनेक ठिकाणी होतात, पण त्यांना तशी प्रसिद्धी मिळाली आणि त्याला मल्टिप्लिकेशन आपण करू शकलो तर आपल्याला खूप चांगले मार्ग नवीन आपल्याला सापडू शकतात. आपल्या प्रेक्षकांचा एक फोन घेऊया. शिरीष पोफळे आपल्याशी बोलतात लातूरवरून. नमस्कार. मी शिरीष पोफळे लातूरवरून बोलतोय. बोला बोला शिरीष. माझा प्रश्न असा आहे की आपण पाहतो की आज मराठवाड्यामध्ये इतकं अल्प पावसाचं प्रमाण आहे, सगळीकडे पाण्याचा अतिशय दुष्काळ आहे, परंतु अशा अवस्थेत सुद्धा आज ऊसाचं क्षेत्र मात्र आपल्याला इतक्या प्रमाणात लागवड झालेली दिसतीये. तर यावर नेमकं काय केलं जावं उपाय? दुसरी गोष्ट, आज बोरवेलवरती प्रशासनाचा कुठलाही नियंत्रण किंवा काही त्याच्यावरती निर्बंध नाही की पाहावं तिथे अतिशय खोल म्हणजे किमान 500 ते 700 फुटापर्यंत बोरवेल खाली घेतल्या जात आहेत. तर याचा काय परिणाम होतोय निसर्गावरती आणि यांनी काय पुढे धोके संभवतात? धन्यवाद. सर, पहिला जो ऊसाचा प्रश्न आहे, तर ऊस लागवड का होते? कारण ऊसाला खूप चांगला भाव आहे म्हणून शेतकरी ऊस लावतात. तर बाकीच्या पिकाला जर चांगला भाव मिळायला लागला तर लोक नक्कीच इतर पिकं, हरभरा किंवा इतर पिकं घ्यायला लागतील. त्याचबरोबर आपल्याकडे साखर कारखान्यांची संख्या किती प्रमाणात आहे, त्याची आवश्यकता आहे का, आणि ऊसाचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने शासकीय पातळीवर काहीतरी विचार व्हायला पाहिजे. म्हणजे जिथं शेती, अर्थतज्ञ आणि प्रशासन यांनी एकत्र मिळून कधी ना कधीतरी हे ठरवणं आवश्यक आहे की आपली किती जमीन या पिकासाठी जाणार आहे. कारण त्याचा एक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून लोकांच्या समोर ठेवलं पाहिजे की 1 एकर ऊसाला किती पाणी लागतं, त्या पाण्यामध्ये इतर कोणती कोणती पिकं घेता येऊ शकतात, त्यामध्ये किती फायदा आहे, याचं प्रबोधन करणं आणि अंमलबजावणी काटेकोर करून आपल्याला पिकापासून दुसऱ्या पिकांकडे जाणं हे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा होता शिरीषजींचा की बोरवेल. बोरवेल्सची संख्या. तर आपल्याकडं महाराष्ट्र सरकारनं भूजल प्राधिकरणाची स्थापनाची घोषणा केलेली आहे, पण भूजल कायदा अस्तित्वात आलेला आहे. या कायद्यानुसार जो प्रदेश हा भूजलाच्या दृष्टीने काळ्या अवस्थेत आहे. काळ्या अवस्थेत म्हणजे काय? डार्क झोन याला म्हणतात की पडणारं पावसाचं पाणी जेवढं आज जिरतं त्यापेक्षा 100% अधिक उपसा जर झाला तर तो डार्क झोन मध्ये जातो. अशा ठिकाणी बोरवेल घेतले जाऊ नयेत असं बंधन आहे. या दृष्टीने चेन्नईमध्ये, तामिळनाडूत 2000 साली खूप चांगल्या उपाययोजना केल्या होत्या. पहिली गोष्ट, तिथं जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावामध्ये जाणाऱ्या बोरवेल्सवर नियंत्रण आणलं होतं. बोरवेलची नोंद घेतली होती. तशी जर नोंद घेऊन तिथं जाणाऱ्या ड्रिलिंग मशीनची माहिती घेऊन जर आपण नियंत्रण आणायचं ठरवलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कारवाई करता येऊ शकते. आणि त्याचा निसर्गावर किती परिणाम होतो? निसर्गावर म्हणण्यापेक्षा आपली जर भूजल पातळी घटायला लागली तर त्याचे इतके विपरीत परिणाम होत आहेत की आता हळूहळू आपल्या देशामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये पाण्यामध्ये फ्लोराईड सापडायला लागले. तुम्ही जितकं खाली जाल, आता लातूर जिल्ह्यामध्ये 800 ते 1000 फुटापर्यंत, 1200 फुटापर्यंत पाण्यासाठी लोक जात आहेत. अशीच अवस्था जळगावकडे चाललेली आहे. तुम्ही पाण्यासाठी जितकं खोल जाल तितकं फ्लोराईड किंवा आर्सेनिक या पद्धतीचे घातक द्रव्य आपल्याला पाण्यामध्ये येऊन आरोग्यावर खूप व्यापक परिणाम होत आहेत असं आपल्याला दिसून येतंय. हे टाळण्यासाठी पाणी जमिनीमध्ये जास्तीत जास्त मुरवणं आणि बोरवेल्सना टाळून सार्वजनिक पाणी व्यवस्थापन हे जास्त भक्कम करणं ही काळाची गरज आहे. अगदी खरं आहे सर. त्या दृष्टीने आपण खरं तर खूप महत्त्वपूर्ण आणि अशी जबाबदार पावलं उचलायला हवीत. आपल्याला फोन घेऊया. रश्मी आपल्याशी बोलतात चेंबूरवरून. नमस्कार. नमस्कार सर, मला असं विचारायचं होतं की आजकाल वॉटर टँकर खूप दिसतात, तर पाण्याबरोबर पेट्रोलचा पण विचार करायला हवा ना? हो, बरोबर आहे. पाणी वाहतूक हा एक वेगळा प्रश्न आहे, पण तो आपण टँकरच्याच बाबतीत नाही. आपण जेव्हा पाण्याच्या बाटल्या पण विकत घेतो त्या बाटल्या कुठून कुठपर्यंत प्रवास करतात असा जर आपण खर्च काढला
आणि ती काढण्याची एक पद्धत आहे की पाणी नेमकं किती लागतं, म्हणजे याला वॉटर फूटप्रिंट असं म्हणतात. तर गेले 10 वर्ष झाले जगामध्ये याचा अभ्यास होतो. तुम्ही आता फक्त पाण्याच्या बाबतीत सांगितलं, पण असा विचार कशा कशा बाबतीत करताय तो लक्षात घ्या. आपण जेव्हा 1 लिटर दूध तयार करतो तेव्हा त्याला 1000 लिटर पाणी लागलेलं असतं. म्हणजे ते हॉलंडमध्ये कदाचित 800 लिटर असेल आणि गुजरातमध्ये 1000 असेल, आपल्याकडे 1200 असेल. हे का लागतं, तर त्या गाई किंवा म्हशीला जो चारा जातो तो चारा तयार करण्यासाठी लागणारं पाणी आणि त्यातून 1 लिटर दूध मिळणं, याला वॉटर फूटप्रिंट, पाण्याच्या पाऊलखुणा म्हणतात. मग कॉफीसाठी पाणी किती लागतं, मग कपड्यांसाठी पाणी किती लागतं, या दृष्टीने विचार केला तर सगळ्यात जास्त पाणी हे मांसाहाराला लागतं. तर याचा अभ्यास करून आपण ते कार्यक्षम करणं, म्हणजे पाणी दुधासाठी कमी कसं लागेल, नवीन चारा काही घेता येईल का, या दृष्टीने आपण विचार करणं आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्याला सजग राहून पाणी कमीत कमी लागेल. जसं आपण पैशाचा विचार करतो ना, आर्थिक विचार, की मला खर्च कमी करायचा आहे, तसाच पाण्याचा, तसाच ऊर्जेचा विचार करून आणि कार्बन इमिशनचा विचार केला तर आपण पर्यावरणाच्या दृष्टीने सुसंस्कृत आहोत असं म्हणता येईल. अजूनही आपली वाटचाल त्या दृष्टीने सुरू झालेली नाहीये. सर, खरं तर खूप छान अशी माहिती, म्हणजे ह्याची किती गरज आहे आणि आपण किती सजगपणे वावरलं पाहिजे हे तुम्ही सांगताय. पण आता अजून एक मुद्दा आहे की उघड्यावर शौचालय जाणं, त्याच्यामुळे पाण्याचे स्रोत किती खराब किंवा प्रदूषित होऊ शकतात, यावर काय मार्गदर्शन कराल? फार भीषण समस्या आहे. आपल्या देशात 60% लोक उघड्यावर जातात अजूनही. आणि जे श्रीमंत राज्य आहेत, पंजाब, हरियाणा, अतिशय श्रीमंत असूनही तिथं उघड्यावर जाण्याचं प्रमाण खूप आहे आणि हा थेट मानसिकतेचा भाग आहे. पण त्यामुळे काय होतं हे लक्षात घ्या. आता आपण महाराष्ट्राकडे बघूया. आपल्याकडे काही स्लाइड्स आहेत. हो. महाराष्ट्रात ग्रामपंचायती आहेत 27,873, त्यापैकी फक्त 8,577 हागणदारी मुक्त आहेत. आता तिथंच त्या बाई चित्र काढताना दाखवलेले आहेत. तिथं काय पद्धतीने प्रशिक्षण केलं जातं लोकांचं, तर बाहेर कुठं बसतात याचा जर अभ्यास केला तर त्या विष्ठेतून जे पाणी जातं ते खाली जातं आणि ते खाली गेल्यानंतर सगळे जलस्रोत, म्हणजे विहीर असेल, उपनलिका असेल, नद्या असतील, तलाव, या सगळ्यांना पूर्णपणे खराब करण्याचं काम ते केलं जातं. याचं कारण लक्षात घ्या. 1 ग्राम विष्ठेमध्ये 1 कोटी विषाणू, 10 लाख जीवाणू आणि 10,000 कृमी असतात. त्यामुळे जर जगाचा आपण विचार केला तर अतिरेक्यांच्या हल्ल्यात किती लोक मरतात किंवा व्यसनांमधनं किती लोक मरतात, यापेक्षा असं लक्षात येईल की जवळजवळ 35 लक्ष लोक या जगामध्ये दरवर्षी हे दूषित पाणी पिऊन त्यांचा मृत्यू होतो. आणि त्यामुळे युनायटेड नेशन्स काय सांगतं, डकारमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की यात सगळ्यात जी सफर होते, सगळ्यात जो त्रास होतो तो बाईला होतो. आणि त्यामुळे आपण हा त्रास वाचवायचा असेल तर घरामध्ये संडास बांधणं आवश्यक आहे. यातला तो मुद्दा जो आधी मी सांगत होतो तो इथं या स्लाइडमध्ये स्पष्ट दिसतो की जमिनीवर कुठंही जरी विष्ठा पडली तर त्यामध्ये जे पावसाचं पाणी पडतं किंवा तलावाचं पाणी येतं ते जे खाली जातं ते थेट खालपर्यंत जातं आणि त्यातून जेव्हा तुम्ही पाणी घेता यातनं सगळे आजार आपल्यापर्यंत येतात. जगामध्ये सध्या असं सांगितलं जातं, संयुक्त राष्ट्र संघाचंच हे निरीक्षण आहे की एका वेळेला जे इस्पितळांमध्ये आजारी रुग्ण आहेत त्यापैकी 50% रुग्ण हे प्रदूषित पाण्यामुळे, आणि त्याचं मुख्य कारण उघड्यावर जाणं हे आहे. आणि त्यामुळं 2000 साल जेव्हा आलं तेव्हा जगाच्या एका बैठकीमध्ये संयुक्त राष्ट्रानं असं ठरवलं होतं की आपण 2015 पर्यंत उघड्यावर जाणाऱ्यांचं प्रमाण हे 50%वर आणावं. पण अजूनही जगाने आणलेलं नाहीये, आपल्या देशाने पण आणलेलं नाही आणि आपल्या राज्याने पण ते आणलेलं नाहीये. कमीत कमी कुठून तरी त्याची एक सुरुवात होणं गरजेचं आहे. आपल्याला एक पहिला प्रश्न आलेला आहे. इस्माईल शेख आपल्याशी बोलतायत लातूरवरून. नमस्कार. देवळगावकर सरांना माझा प्रश्न आहे. मी लातूरवरून इस्माईल शेख बोलतोय. बोला. महाराष्ट्र शासनानं सध्या जी जलशिवार योजना हाती घेतली आहे त्याचा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय फायदा होईल व काय उपयोग? धन्यवाद. जलशिवार ही जी काही संकल्पना आहे, यापूर्वी पण अनेक पद्धतीने अशा संकल्पना आल्या की शिवारातलं पाणी आपण शिवारामध्ये मुरवावं, म्हणजे त्या जमिनीमधलं पाणी वाढू शकेल
त्या भागाला त्याचा खूप उपयोग होऊ शकेल. हो. झालंय असं सध्या की वाळू उपसा झाल्यामुळे नद्या कोरड्या पडत चाललेल्या आहेत किंवा ठिकठिकाणी बांधकामं झाल्यामुळे नाल्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे सगळे प्रवाह म्हणजे ओढे, नाले, नदी हा जो प्रवाह आहे हा नीट व्हावा या दृष्टीनं ती शिवार ही संकल्पना आणलेली आहे. आणि यामध्ये मुख्य यातला भाग असा आहे की यात जरा विज्ञानाचा चांगला वापर आपण केला तर आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे विकेंद्रित पाणी व्यवस्थापनाकडे आपल्याला जर जायचं असेल तर त्या भागामध्ये भूपृष्ठावर आणि जमिनीमध्ये पाणी जे साठवणं आवश्यक आहे या दृष्टीने आपल्याला शिवाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणजे नदीकडे जायच्या आधीच आपल्याला आपल्या भागामध्ये जो पाऊस मिळतो तो आपण साठवून ठेवू शकू. याला रेन वॉटर हार्वेस्टिंग आपण म्हणतो. पाऊस पकडून ठेवणं किंवा पाऊस पेरणं ते या सगळ्या संकल्पनेमधनं होणारे या दृष्टीने विविध प्रयत्न चालू आहेत आणि त्याचा आपल्या शेतकऱ्यांनाही नक्कीच उपयोग होऊ शकतो. शेततळी असतील आणि शिवारातलं पाणी असेल त्याचा शेतकऱ्यांना उपयोग होऊ शकतो. सर, माझा असा एक मुद्दा आहे की मगाशी आपल्या एक प्रेक्षकांनी छान प्रश्न हे केला होता की पाणी ही आपली संस्कृती आहे की पाणी देणं, पण आजकाल मिनरल बॉटल्स आपण घेतो. त्याला आता जसं तुम्ही आता एक सांगितलं की हे उघड्यावर शौचाला जे जातो आणि त्याचे जे विषाणू किंवा त्याच्यामुळे जल प्रदूषित होतं. आजकाल बाहेर पाणी असेल तरी आपण ते पिण्याचं टाळतो कारण त्यातूनही अनेक रोग येतात, नाही का? हे एक त्याला कारण मुख्य असू शकतं. हो, बाहेरचं पाणी आपण पिणं टाळतो, पण त्याचबरोबर आपला असा समज आहे की बाटल्यांमध्ये जे पाणी मिळतं ते खूप चांगलं आहे असं नाहीये, अजिबात नाहीये. म्हणजे बंगलोरमध्ये 2 वर्षापूर्वी जेव्हा तपासणी केली तेव्हा असं लक्षात आलं की ते चक्क नळामधलंच पाणी आणून आपल्याला दिलं जातंय किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिस मधलं सुद्धा ते पाणी मिळत नाही. खरं तर या दृष्टीने लातूर जिल्ह्यामध्येच एकदा 2 वर्षापूर्वी काही तिथल्या तरुणांनी मिळून पाणी शुद्ध करण्याचं यंत्र टाकून सर्व गावकऱ्यांना अतिशय माफक किमतीमध्ये म्हणजे 1 रुपयाला 10 लिटर पाणी तिथं त्यांनी द्यायला चालू केलं होतं. असे छोटे छोटे प्रयत्न जर व्हायला लागले, आपल्याला प्यायला पाणी लागतं किती, प्यायचं पाणी दर माणशी दररोज अगदी 5 लिटर जरी मिळालं, घरटी 20 लिटर जरी पाणी मिळालं तरी पिण्याचं शुद्ध पाणी आपण देऊ शकलो तर निम्मे आजार आपण कमी करू शकतो. पण या दृष्टीने एक विकेंद्रित जे प्रयत्न होणं आवश्यक आहे. त्या भागामधले जे धनिक लोक असतात त्यांनी याचा विचार करायला पाहिजे. त्यांची उदारता तिथं दिसली पाहिजे की आपण स्वच्छ पाणी देणं ही आपली जबाबदारी आहे. आपली जबाबदारी ग्रामपंचायत नगरपालिकांची ही जबाबदारी असली पाहिजे की आम्हाला स्वच्छ पाणी द्यायला पाहिजे. खरं, आपला एक प्रश्न घेऊया. PS कुलकर्णी आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. हॅलो, मी कुलकर्णी बोलतोय, PS कुलकर्णी पुण्याहून. तर आपल्या महाराष्ट्रातली सेरी म्हणून संस्था आहे, आपल्याला माहित असेल. ते वीज रहित, रसायन रहित तंत्रज्ञान वापरून जलशुद्धीकरणाचा प्रकल्प केनिया, झिम्बाब्वे सारख्या देशात राबवत आहेत. तर मग आपण का आपल्या भारतात किंवा फायदा काय घेतले की आपल्याला काही कल्पना असेल तर यावर सविस्तर स्पष्टीकरण करावं. नाही, त्यांनी हे जे तंत्रज्ञान सांगितलेलं आहे तर त्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी त्यांनी राजकीय पक्षाच्या विविध लोकांसोबत एकत्र बसून त्यांना ही योजना समजून सांगावी, अधिकाऱ्यांना समजून सांगावी आणि ही यातले काही भाग नक्कीच चांगला आहे याची कल्पना आहे. पण त्याच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत असतील तर या सगळ्यांची काय होतं, कित्येक वेळेला काही जे चांगले प्रयत्न असतात ते थेट पोहोचवणं यामध्ये कमी पडतात आणि सरकार पण त्यांच्यापर्यंत जाण्यात कमी पडतं. या दृष्टीने दोघांनी एकत्र बसून प्रेझेंटेशन जर चांगलं दिलं तर अशा पद्धतीचे चांगले प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. सर, मला तसं विचारायचं आहे की अतुलजी की आपण जलसंवर्धन किंवा पाणी वाचवा, पण शेतीमध्येही आपण पाणी वाचवू शकतो का किंवा किती गरज आहे आणि कशा पद्धतीने वाचवू शकतो? जगामध्ये असं दिसतं की गरीब पासून देश जेव्हा श्रीमंत व्हायला लागतो म्हणजे उद्योगांकडे जातो तेव्हा पाण्याचं प्रमाण कसं बदलतं. तर अमेरिकेमध्ये शेतीला फक्त 30% पाणी लागतं आणि उद्योगांना जवळजवळ 50% पाणी लागतं आणि घरगुती वापरासाठी 10 ते 11% पाणी आहे. याच्याबरोबर उलट भारतामध्ये आपल्याकडे 80% पाणी शेतीला जातं. बरं. आणि उद्योगांना 20% आणि घरगुती वापरासाठी 8 ते 10% पाणी, एकंदरीत पाणी जे उपलब्ध होतं त्याचा हा त्यातला भाग आहे. पण यावेळेला शेतीत जी काटकसर करायला पाहिजे
तर एकतर सिंचन प्रकल्पांमधून आपल्याला करायला पाहिजे आणि नव्याने संशोधन असं होणं आवश्यक आहे की कमीत कमी पाण्यामध्ये येणारी पिकं आपण शोधली पाहिजेत. त्याच्यावर एक अभ्यास हवामान बदलाच्या काळात जगतो नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये असे प्रयत्न होत आहेत, इथिओपियामध्ये असे प्रयत्न होत आहेत. त्या वैज्ञानिकांना विचारून आपल्या वैज्ञानिकांना तशी चालना देणं, कमी पाण्यामध्ये कशी पिकं येऊ शकतात. म्हणजे याच्यामध्ये शेतीमध्ये पाण्याचा वापर कमी करणं खूप आवश्यकच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. या दृष्टीने आपण दक्षिण आफ्रिकेतलं मक्याचं उदाहरण घेऊ शकतो, इथिओपियातल्या गव्हाचं उदाहरण घेऊ शकतो. यांना एक प्रोत्साहन खूप मिळणं असं आहे की चांगल्या प्रयत्नांना खूप चांगलं प्रोत्साहन आणि जर एखादं खर्चिक असेल तर त्याला शिक्षा, असं बक्षीस आणि शिक्षा दोन्ही केल्याशिवाय आपण सुसंस्कृततेकडे जाऊ शकत नाही. हा त्याचा एक केंद्रबिंदू आपण नक्की आपल्याला म्हणता येईल. आणि आणखीन एक आपल्याला बघायला पाहिजे, मी तुम्हाला काही चित्र स्लाइड्सही आहेत त्या. हो, की हे सलग समतल चर नावाचं तंत्र आहे. कंटिन्युअस कंटूर ट्रेंचेस असं याला म्हणतात. आणि अगदी सोपं सांगायचं तर हिवरे बाजारला पोपटराव पवारांनी हेच केलेलं आहे. यामध्ये एका डोंगरावर म्हणजे कोणत्याही भागामध्ये सलग जेव्हा चर खोदले जातात तिथं पावसाचं पाणी जेव्हा पडतं तेव्हा 80% पाणी त्या भागामध्ये जिरतं. 80%. आणि त्यामुळे त्या भागाची पूर्ण हायड्रॉलॉजी म्हणतो ती बदलून जाते. आणि त्या चरांच्या कडेला जर आपण झाडं लावली तर त्या झाडांची वाढ अगदी 6 महिन्यामध्ये 6-6 फूट 8-8 फूट होते. हे झाडं का महत्वाचे आहेत लक्षात घ्या. जेव्हा पावसाचं पाणी पडत असतं, पावसाच्या पाण्याचा वेग थेंब जो पडतो तो खाली जेव्हा येतो तो साधारणपणे 40 ते 60 किलोमीटर वेगाचा असा थेंब पडत असतो. आणि तो जो मातीवर पडला तर माती उधळून जाते, त्यामुळे माती वाहून जाते. जमिनीवर आच्छादन असणं आवश्यक आहे झाडांचं आणि गवतांचं, त्यामुळे ते पाण्याचा वेग कमी करतात आणि माती वाहून जात नाही. नाहीतर सध्या आपल्या देशातनं दरवर्षी 2000 कोटी टन माती वाहून जाते. ती समुद्रामध्ये जाते 40% धरणांमध्ये जाऊन बसते आणि त्यामुळे धरणं गाळाने भरतात. मध्यंतरी जी आपत्ती आली होती उत्तराखंडमध्ये त्यावेळेला असं लक्षात आलं होतं की ब्रह्मपुत्रा आणि गंगा या दोन्ही नद्यांमध्ये 40 कोटी टन माती होती. ही माती या पद्धतीने वाहून जाते. म्हणून प्रत्येक ठिकाणी माती अडवणं आवश्यक आहे. त्यासाठी हे तंत्र जर आपण वापरायला लागलो तर त्या भागामध्ये पाणी खूप चांगल्या पद्धतीने जिरू शकतं. आणि हे 6 महिन्यामध्ये नगर जिल्ह्यात जिथं 200 मिलीमीटर पाऊस पडतो तिथं या पद्धतीची झाडी वाढली होती. आणि 2000 साली 2 वर्षामध्ये तो पूर्ण डोंगर अगदी हिरवागार होऊन गेला. अशा पद्धतीने जर 200 मिलीमीटर मध्ये होऊ शकतं तर जिथं आपल्याकडे सरासरी पाऊस 700 मिलीमीटर होतो तिथं या पद्धतीने आपण नक्कीच करू शकतो, तंत्रज्ञान हे करू शकतो. आणि यानंतरचा भाग जो आपण सुरुवातीला बोललो, भारतात जलसंस्कृत होता तो या अशा तलावांमुळे होता. हे जे तलाव आहेत ठिकठिकाणी, तर देशाचं नियोजन करण्यासाठी 100 मीटर लांब, 100 मीटर रुंद आणि 10 मीटर खोल असे जर तलाव खोदले तर कदाचित आपल्या देशाचं पाणी व्यवस्थापन आपल्या ताब्यात येऊ शकेल. सर, आपण त्याविषयी अजून जाणून घेत आपल्याला एक फोन आलेला आहे. अनिल मुंगीकर आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. मी औरंगाबादहून अनिल मुंगीकर बोलतोय मी. तर मी अनेक जलप्रदूषणावर अनेक शोधनिबंध आणि शोधप्रबंध वाचलेले आहेत. तर सगळीकडे काय ते बीओडी, सीओडी, मायक्रोवेल लोड हे पाहून प्रदूषण झालं, इतकं झालं एवढंच, आणि त्याच्यावर थांबतात ते. त्याच्यावर उपाययोजना ते सुचवत नाहीत किंवा काही होतही नाही. तर असं नुसतं प्रदूषण होतंय 20 वर्षापासून चालू आहे. तर या संशोधनाला चांगली दिशा कशी देता येईल, आपण जरा मार्गदर्शन करताल का? धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांमध्ये जागरूकता आहे, आपणही मार्गदर्शन करूया त्यांना. बरोबर आहे. प्रदूषण होतं आणि बीओडी सीओडी हे शब्द वापरावे लागतात, त्याला काही इलाज नाही. कारण पाणी त्याशिवाय ठरवता येत नाही. जसं यमुनेचं सांगितलं की यमुनेमध्ये ऑक्सिजन उपलब्धता नसेल तर तिथं मासे आणि इतर जे जीव आहेत ते जगू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला जेव्हा पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी बीओडी आणि सीओडी हे अतिशय आवश्यक घटक आहेत. मग पाण्यामध्ये आपण जर इतर तपासणी केली तर बॅक्टेरिया आपल्याला जीवाणू आढळतात, ते कुठले आहेत, आपल्याला कावीळ का होते, आपल्याला कॉलरा का होतो, तो पाण्यामुळे होतो. हे सगळे पाण्यातनं निर्माण होणारे रोग आहेत. त्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. म्हणून पाण्यामध्ये काय मिसळतंय हे जोपर्यंत आपण बघणार नाही तोपर्यंत आपण त्या प्रदूषणाला रोखू शकणार नाही. कारखान्यांचं पाणी जातंय का,
त्यामुळे आपल्या सांडपाणी जाते का, हे कुठलं पाणी जाते, आणि ते जोपर्यंत अडवणार नाही तोपर्यंत आपल्याला शुद्ध पाणी मिळू त्याच्यावर शकणार आपल्याकडे काही स्लाइड्स आहेत का, आपण दाखवू शकतो का प्रेक्षकांना की काय कशा पद्धतीने अजून आपण त्याचा पुरेपूर वापर करू शकतो? मी त्याआधी आपल्याला मुद्दा परत एकदा मी ह्या एक शेवटचा मुद्दा होता, हे जे तलाव आहेत ते का आवश्यक आहेत? आपल्या देशामध्ये 33 कोटी हेक्टर जमीन आहे, त्यापैकी 10 कोटी हेक्टर जमीन पडीक आहे. याच्यावर जर आपण असे तलाव खोदले तर पाण्याचा आपला प्रश्न मिटू शकतो, कारण आपल्याकडे पडणारा पाऊस हा पुरेसा आहे, त्याचं साठवण नीट नसल्यामुळे खरा प्रश्न आहे. मग पाणी वाहून न जाऊ देता या भागात साठलं आणि पाणी विकेंद्रित व्हायला लागलं तर खऱ्या अर्थ म्हणजे ब्रिटिश येईपर्यंत आपलं पाणी व्यवस्थापन हे इंजिनियरच्या ताब्यामध्ये नव्हतं, ते गावांच्या ताब्यात असायचं. छोटे छोटे गावं व्यवस्थापन करत होते. ब्रिटिशांनंतरची सिस्टीम आपण त्या पद्धतीने पुढे चालू ठेवली. यातून परत आता आपल्याला लक्षात आलेलं आहे की विकेंद्रित पाणी जर झालं नाही तर लोकांना खूप त्रास होतो, लोक अवलंबून राहतात, असुरक्षित वाटायला लागतं. यातनं बाहेर पडण्यासाठी ही जी पाण्याची व्यवस्था आहे तिकडे आपण जाणं आवश्यक आहे. खरंय. आपला एक प्रश्न घेऊया. रवींद्र जगताप आपल्याशी बोलतात लातूरवरून. नमस्कार अतुलजी. नमस्कार. माझा एक प्रश्न असा आहे की कुठल्याही नवीन बांधकामांना परवानगी देताना छतावरच्या पाण्याचं नियोजन म्हणजे रूफ वॉटर हार्वेस्टिंग करावं असं कंपल्सरी केलं जातं. ज्या पद्धतीनं गावातला नाला किंवा ओढा समृद्ध केला, त्याचं सक्षमीकरण केलं तर गावचा प्रश्न सुटू शकतो. तद्वतच जर शहरामधल्या प्रत्येक छतावरचं पाणी जर जमिनीमध्ये मुरलं तर शहरही समृद्ध होतं. ह्या दोन्ही गोष्टी इतक्या स्पष्टपणे सरळ आणि चांगल्या असतानाही आपल्याकडं रूफ वॉटर हार्वेस्टिंग का होत नाही, आणि यामध्ये सरकारी यंत्रणेचं मनोबल किंवा सरकारी यंत्रणेची जी इच्छाशक्ती आहे ती कमी पडते का, आणि ही वाढवण्यासाठी काय करता येईल? धन्यवाद. त्यांचा प्रश्न खूप चांगला होता, पण मला वाटतं की सरकारी यंत्रणेपेक्षा की जी सोसायटी आहे किंवा काय तिथे आपण काय करू शकतो आणि काय मार्गदर्शन करू शकतो सर? एक म्हणजे 2000 सालापासून आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणामध्ये इमारतींवर पडणारं पाणी साठवून ठेवायला, आणि खरं तर याची सुरुवात राष्ट्रपती भवनापासून झालेली आहे. आपल्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी जर असं ठरवलं की प्रत्येक सार्वजनिक इमारतींवरचं पडणारं पाणी हे खाली जिरलं पाहिजे, आणि नगरपालिकांनी असं ठरवलं की जोपर्यंत घरांचं अपार्टमेंटचं पाणी खाली जिरवलं जात नाही तोपर्यंत त्यांना आम्ही काही सवलती देणार नाहीत, आणि जे करतील त्यांना आम्ही बक्षीस देऊ. अशा योजना जोपर्यंत आपण अंमलबजावणी करणार नाही, हा एक भाग झाला. पण याच्यापेक्षा पुढचा एक भाग आहे, खरं तर याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. हा फायदा त्यांना होणार नाही, कारण दुष्काळी भागामध्ये ज्यांनी पावसाचं पाणी त्यांच्या भागामध्ये जिरवलेलं आहे, घराच्या अंगणामध्ये जिरवलेलं आहे, त्यांना त्याचा फायदा होतो हे लक्षात आलेलं आहे. हे वारंवार आपण सर्व माध्यमांमधनं सांगणं आणि सरकारी अधिकाऱ्यांनी त्याबरोबरच त्याची काटेकोर अंमलबजावणी करणं, हे जर केलं तर आपल्याला जे पावसाचं पाणी उपलब्ध होतंय ते त्या भागामध्ये जिरलं तर काही अंशी तरी हा प्रश्न कदाचित खूप सुटू शकतो. पण मला असं वाटतं शहरी भागातही बऱ्याच ठिकाणी तुम्ही सोसायटी काही ठिकाणी अशा झालेल्या आहेत की त्यांनी स्वतः एकत्र येऊन हा प्रकल्प राबवला आहे. राबवला आहे, पण शहरी भागामध्ये होतंय असं की तिथं डांबर खूप मोठ्या प्रमाणात, फरशा खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे पाणी जिरायला जागाच उरलेली नाहीये, कारण माती दिसतच नाही. हो, पण बऱ्याच सोसायटीमध्ये आपण जर असं बघितलं तर बऱ्याच ठिकाणी स्वतःहून पुढाकार घेऊन की जसं आपण मगाशी सांगितलं की सांडपाणी किंवा आपल्या बाथरूम मधलं जे पाणी आहे ते एका टाकीत हे करून झाडांना किंवा कशाला त्याचा तो पुनर्वापर करू शकतो, अशाही काही पद्धती केलेल्या आहेत. बरोबर आहे. मला असं वाटतं की आपण माहिती तंत्रज्ञानाच्या काळात जगतो. या सगळ्याची थेट माहिती सरकारकडे मिळू शकते की कोणी केलेलं आणि कोणी नाहीये. त्यामुळे आपण असं जर सांगता आलं की मुंबईमध्ये 10% लोकांनी इमारतींनी केले का 5% लोकांनी केले, कारण मुंबई इतकं मोठं आहे, पुणे आहे, यामध्ये आपण जर सॅटेलाइट मॅपिंग किंवा कोणत्याही पद्धतीने हे करू शकलो आणि बाकीच्यांना प्रवृत्त केलं, सर्व मार्गांनी प्रवृत्त केलं तर सर्वांचा प्रश्न मिटू शकेल. पाणी व्यवस्थापनात एक नक्की आहे की एकट्या दुकट्याने सहभाग घेऊन चालणार नाही. सगळ्यांनी केलं तर सगळ्यांचा फायदा होणार आहे, नाहीतर सगळ्यांचं नुकसान होणार आहे. अगदी खरं. आपल्या प्रेक्षकांचा फोन घेऊया. सुभाष सरोदे आपल्याशी बोलतात अहमदनगरवरून. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार, बोला. हा मॅडम, मी सुभाष सरोदे बोलतोय अहमदनगरहून. तर मॅडम, माझा तज्ञांना प्रश्न असा आहे की आपण बोरवेल घेतो ना जमिनीमध्ये, तर ते बोरवेल किती योग्य की अयोग्य, आता आपण जल समजा करतोय ना,
तर ते योग्य आहे की अयोग्य आहे बोरवेल घेणं? अधिक समजा लोकांचा सहभाग आपल्याला या गोष्टीमध्ये समजा घ्यायचा आहे, तर लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी आपण समजा राज्य पातळीवर सरकारचे काय प्रयत्न आहेत आणि गाव पातळीवर एक सामाजिक कार्यकर्त्यांनी कसे प्रयत्न केले पाहिजे याविषयी सरांनी सविस्तर मार्गदर्शन करावं अशी विनंती आहे. बरं, धन्यवाद. खरं तर सर मघापासून मार्गदर्शन खूप छान पद्धतीने करतच आहेत. बोअरवेल विषयी तुम्ही खरंच खूप सांगितलं, पण तरी अगदी थोडक्यात त्यांना काय सांगाल? परत आपल्याकडे जे काही चांगले उदाहरण आहेत, 200 मिलीमीटर पाऊस पडणारा हिवरे बाजार आमच्या मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यातलं काही गाव आहेत, जालना जिल्ह्यामधले काही गाव आहेत. यांनी काय केलं तर पहिल्यांदा सार्वजनिकरित्या सगळ्यांनी मिळून पाणी अडवलं आणि पाण्याचा वापर करायला दिला. त्यामध्ये एक गोष्ट मात्र केली की बोरवेल तुम्ही घ्या, पण त्याच्यावर फक्त हातपंप बसू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये सबमर्सिबल पंप बसून म्हणजे थोडक्यात पाणी उपसा एकत्र एकाच वेळेला जास्त करू नका. त्यामुळे पिकं कोणती घ्या यावर गावांनी निर्णय, ग्रामसभेने मिळून निर्णय घेतलेला आहे. हिवरे बाजारचं वैशिष्ट्य कशामध्ये, त्यांनी कोऱ्हाडबंदी केली त्यामुळे झाड तोडायला नाही, त्यानंतर चराई बंदी त्यामुळे शेळी नाही आणि पाण्याचा उपसा करायचा नाही, म्हणून तिथं मे महिन्यामध्ये सुद्धा हात म्हणजे पंपाला आपण हात हलवला तरी आपल्याला पाणी मिळतं. या पद्धतीने जाण्यासाठी सगळेजण एकत्र आले तरच ते होऊ शकणार आहे. कारण पावसाचं पाणी 200 मिलीमीटर जरी पडलं तरी त्यांना पुरेसं होत असेल तर इतर ठिकाणी ते होऊ शकतं, पण आपण एकत्र येऊ शकत नाही विविध कारणांमुळे. त्यामुळे एकत्र न आल्याचं जे एक दुर्दैव आहे ते आपल्याला सगळ्यांना भोगायला लागतं, पण याच्यामध्ये दुसरा कुठला शॉर्टकट नाहीये. सगळ्यांनी एकत्र येणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याविषयी सजग पावलं. सर, अशा काही स्लाइड्स आहेत की आपल्याला जाता जाता काही प्रेक्षकांना काही दाखवण्यासारख्या? एक त्यातला आता मी जी स्लाइड आपल्याला दाखवतोय की वॉटर पॉवर्टी इंडेक्स हा जगामध्ये काढला जातो. त्या वॉटर पॉवर्टी इंडेक्स मध्ये काय की पाण्याची उपलब्धता तुम्हाला किती आहे, तुम्ही खर्च किती करताय आणि ते किती टिकाऊ आहे हे जर बघितलं तर इंग्लंड हा 11व्या नंबरला आहे, अमेरिका 23व्या नंबरला आहे आणि भारत 53व्या क्रमांकावर आहे. म्हणजे आपण पाण्याच्या दृष्टीनं जगातल्या 80 मोठ्या देशांच्या यादीमध्ये पाण्याच्या दृष्टीने दरिद्री आहोत. या पाण्याच्या दारिद्र्यातनं जर आपल्याला श्रीमंतीकडे जायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून काम करणं आवश्यक आहे. ते सगळ्यांनी मिळून आपण काम केलं पाहिजे, पण आपल्याकडे हा विषय खूप मोठा आहे, वेळ कमी आहे. तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत असाल, पण जाता जाता आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय थोडक्यात सांगाल की अजून पाणी ही संस्कृती वाचवण्यासाठी थोडक्यात काय केलं पाहिजे? अगदी छोट्या छोट्या टिप्स. आपण प्रत्येक टप्प्यावर पाणी वाचवू शकतो. कल्पकता, विज्ञान, तंत्रज्ञान याचा उपयोग आपण सुरुवातीपासून करायला पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये पाण्याची काटकसर खूप मोठ्या प्रमाणात करू शकतो. राजस्थानमध्ये जेव्हा पाऊस खूप कमी पडायचा तेव्हा लोक बाजेवर आंघोळ करायचे, बाजेच्या खाली टोपलं ठेवायचे, त्या पाण्यामध्ये कपडे धुवायचे, ते उरलेलं पाणी परत झाडाला द्यायचे. असा पाण्याचा पुनर्वापर करणं ही कल्पकता लागते. या पद्धतीने आपण अनेक ठिकाणी कल्पकता करू शकतो आणि ज्याला रिसायकलिंग म्हणतो ते करू शकतो. ते जर केलं आणि पाणी साठवलं तर आपण पुन्हा एकदा जलसंस्कृतीकडे जाऊ शकतो. अगदी खरं. सरांनी अगदी खूप छान सांगितलं की पाण्याचा पुनर्वापर ही वेळ आपल्यावर येऊ नये याचा आत्ताच आपण विचार करून त्या दृष्टीने पुढची काळाची पावलं ओळखून त्याच्यापासून सुरुवात केली पाहिजे. सर, आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान छोट्या छोट्या पद्धतीने किंवा छोट्या छोट्या टिप्स आम्हाला सांगितल्यात आणि हा एवढा मोठा गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्याकडे तशाच पद्धतीने आपण आता वाटचाल सुरू केली पाहिजे. इथे आलात, माहिती दिली, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.